आज आपण आणखी एक मजेदार गोष्ट ऐकणार आहोत, जिचं नाव आहे पलीकडे जाऊ की नको. एक हिरवागार डोंगर होता. त्याच्यावर एक घोडी आणि तिचं शिंगरू राहत होते. शिंगरू नेहमी आईच्या अवतीभोवती फिरत असायचं. तिला सोडून ते कधीच दूर जात नसे. एक दिवस घोडीनं शिंगराला सांगितलं, बाळा, तू असा मला सारखा सारखा चिटकून का राहतोस? आता तू मोठा झाला आहेस, काम करायला कधी शिकणार? शिंगरू म्हणालं, मला सांग ना काहीतरी काम, मी तर तयारच आहे. घोडी म्हणाली, चल तर मग आता सुरुवात करूया. हे धान्याचं पोतं गिरणीत घेऊन जा बघू. छोटं शिंगरू उत्साहानं कामाला लागलं. धान्याचं पोतं पाठीवर घेतलं आणि मजेत गिरणीकडे जायला निघालं. थोड्या अंतरावर गेल्यावर ते अचानक थांबलं. अरे, ही तर नदी आहे, यातनं पाणी पण वाहतंय. ती ओलांडून पलीकडे जाऊ की नको? त्याला काहीच सुचेना. तो इकडे तिकडे पाहू लागला तर त्याला एक बैल दिसला. तो आरामात चारा खात होता. छोट्या घोड्यानं त्याला विचारलं, बैल काका, बैल काका, मी नदीतून पलीकडे जाऊ का? अरे पाहतोस ना, पाणी तर माझ्या गुडघ्या इतकं देखील नाही. तुला त्यातून सहज पलीकडे जाता येईल. शिंगराला आता धीर आला. तो नदीकडे जाऊ लागला. अरे थांब थांब, घाई करू नकोस. कुठून तरी आवाज आला. कोण आहे? शिंगरानं मान वर करून पाहिलं. झाडाच्या एका फांदीवर खारुताई बसली होती. ती म्हणाली, त्या बैलावर मुळीच विश्वास ठेवू नकोस. नदी खूप खोल आहे. काल माझा मित्र त्या नदीच्या पाण्यात वाहून गेला. नदी खोल आहे की नाही छोट्या घोड्याला काहीच कळेना. घरी जाऊनच आईला विचारतो, असा विचार करत शिंगरू परत आईकडे आलं. त्याला परत आलेला पाहून आईला आश्चर्य वाटलं. आईला विचारलं, हे काय, इतक्या लवकर कसा परत आलास? शिंगरानं उत्तर दिलं, रस्त्यात एक नदी होती आई, ती खूप खोल आहे ग. आईनं विचारलं, हे तुला कोणी सांगितलं? मी तर दिवसातून कितीतरी वेळा तिथून निघून जाते. छोटा घोडा म्हणाला, पण एक तर खरं, बैल काका म्हणाले की मला तिथून पलीकडे जाता येईल, पण खारुताई म्हणाली की मी पाण्यात पोहून जाईल. मग मी करायचं तरी काय? आई हसली आणि म्हणाली, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती उंच आहे तेच तू पहा. तुझी आणि खारुताईची जरा तुलना करून बघ, म्हणजे तुला कळेल की तुला नदी ओलांडताना काही त्रास होईल का. हो, आता कळलं, नदी माझ्यासाठी खोल नाही. छोटा घोडा मग आनंदाने परत नदीकडे जायला निघाला. तर मग कशी वाटली आजची ही गोष्ट? मॉरल स्टोरी फॉर किड्स इन मराठी पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.